राम राम शेतकरी मित्रांनो मित्रांनो आज नाशिक जिल्ह्यामध्ये लासलगाव येथे कांदा दरामध्ये हलकीशी सुधारणा आपल्याला दिसून आली. तर पिंपळगाव बसवंत येथे काय परिस्थिती होती, लासलगाव येथे आज किती वाहनांची आवक होती, पिंपळगाव बसवंत येथे किती वाहनांची आवक होती, पिंपळगाव बसवंत येथे कांद्याच्या दरामध्ये आज काही बदल झाला का, सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. तर मित्रांनो सुरुवातीला आपण पाहूयात लासलगाव येथील परिस्थिती. लासलगाव येथे आज 734 वाहनांचा लिलाव हा झाला. 500 रुपयापासून 1670 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे आज उन्हाळी कांदा विकला. तर सरासरी उन्हाळी कांद्याचे भाव 1200 रुपये क्विंटलपर्यंत आज लासलगाव येथे सरासरी कांदा विकलेला आहे. मित्रांनो आता कालच्या बाजाराच्या तुलनेत जर पाहिलं तर अगदी थोडीशी सुधारणा लासलगाव येथे आपल्याला आज कांद्याच्या दरामध्ये दिसून आली. चांगली गोष्ट आहे, थोडीशी कवायना सुधारणा लासलगावी आज दिसून आली. तर इकडे पिंपळगाव बसवंत येथे 1496 वाहनांचा लिलाव आज झाला. 700 रुपयापासून 2099 रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज कांदे विकले. सरासरी कांदा 1150 रुपये क्विंटलपर्यंत विकलेला आहे. तर गोल्टी 300 रुपयापासून 840 रुपये क्विंटलपर्यंत विकली. सरासरी 500 रुपये क्विंटलपर्यंत गोल्टीचे बाजारभाव आज पिंपळगाव बसवंत येथे निघालेले आहेत. मित्रांनो आता पिंपळगाव बसवंत येथील परिस्थिती कालच्या बाजाराच्या तुलनेत आपण जर पाहिली तर थोडीशी कालच्या बाजाराच्या तुलनेत आवक आज पिंपळगाव बसवंत येथे जास्त होती. परंतु कांद्याचे बाजारभाव जर कालच्या तुलनेमध्ये पाहिले तर आपल्याला ते बाजारभाव अगदी स्थिर पाहण्यास मिळालेले आहेत. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.